जय महाराष्ट्र। मी आता 8:30 झालेले, माझी 9:30ची ट्रेन आहे शालिमार। मी गोंदियाला जात आहे कॉम्पिटिशनला, महाराष्ट्र कॉम्पिटिशन। माझी बॅग तयार झालेली आहे। आता मी घरून जात आहे। पहिला माझ्या आईला, माझ्या आई पप्पांना फोन केला, ते गावी असतात रत्नागिरीला, की मी जात आहे, आणि त्यांना पहिला फोन करतो मी बाकीच्या नंतर। आणि तुम्ही पण मला असाच सपोर्ट करा कॉम्पिटिशनला। तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये बघू कसा मला रिझल्ट लागतो ते। चलो चलते गोंदिया। बॅग सर्व रेडी आहे, चलते। आता मी कल्याणला पोचलो आहे। आता माझी ट्रेन येईल शालिमार एक्सप्रेस। 9:30ची ट्रेन आहे। गोंदियाला 12 वाजता पोचते कल्याण स्टेशन। ट्रेन येत आहे आता माझी ट्रेन। बाय बाय मुंबई, गोंदिया। ट्रेनमध्ये बसलो आहे मस्त। आता थोडा कंट्रोलवर आहे, थोडा बरं कट वेट आहे थोडं मस्त की जेवेन, आणि थोडं आराम 14 तासाचा प्रवास आहे तो। चलो बाय, मिळते गोंदिया में। आता 10 वाजले, नागपूरला ट्रेन थांबले। अजून 2 तासाचा प्रवास आहे। खूप कंटाळा आला, 14 तासाचा प्रवास आहे। आताच मिल घेऊन झोपलो होतो। आता रेस्ट घेऊया, नंतर डायरेक्ट आता वेट झाल्याशिवाय मिल नाही येत, कारण थोडं वेट वर खाली झालं तर। आता गोंदिया पोचलो आहे। ऊन इकडे गरमी आहे। आता 8-10 मिनिटांमध्ये हॉटेलला जाईन, मस्त की फ्रेश होऊन। वेट पण आहे, वेट चेकिंगला जाईन। वेट चेकिंगला गेलो तर तुम्हाला दाखवेन इकडे कसं स्टेज आहे, स्टेडियम आहे ते। चलो हॉटेलला जाऊया। तुझ्या वार भावार कणा मराठीचा, तू कैवारी जी। तू अस्मिता कीर्ती, तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळाजी। हे नव्या